नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे राजधानी दिल्ली येथील. एक 36 वर्षाची वृद्ध म्हातारी महिला असते आणि तिचा मुलगा 36 वर्षाचा असतो. त्या मुलाला दारू पिण्याचं भयंकर व्यसन असते. दारू पिल्यानंतर घरात वाद घालणं, शिवीगाळ करणं, कोणतेही काम करत नव्हता. लग्न झालं, बायको आली आणि तरी देखील हा मुलगा सुधारला नव्हता. एक दिवस त्याची पत्नी कोणा एका तरुणासोबत पळून गेली. आता पत्नी गेल्यामुळे आईसोबत रोज वाद घालायचा, दारू पिण्यासाठी पैसे मागायचा. पैसे देण्यास नकार दिला की मारझोड करायचा. आपल्या 16 वर्षाच्या मुलीला आणि आपल्या आईला तो सतत त्रास देत असे. आणि एक दिवस या मुलाने आईसोबत असं केलं की तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र ही घटना सत्य आहे. खरंच एक मुलगा आपल्या जन्मदात्या आईसोबत असं करू शकेल? राक्षस मुलाने आईसोबत काय केले हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. दिल्लीच्या बुराडी पोलीस ठाण्यामध्ये नेहमीप्रमाणे पोलीस आपल्या कामात व्यस्त होते. सकाळची वेळ होती आणि सकाळी एक वृद्ध म्हातारी वय 70 वर्ष पोलीस ठाण्यात रडत रडत पोहोचली. पहाटेचे त्यावेळी 4 वाजलेले होते. अंधारच होता. पोलीस कर्मचारी त्यावेळी सगळे झोपलेले होते. ही वृद्ध महिला पोलीस ठाण्यामध्ये आत जाते. बघते तर सर्व पोलीस कर्मचारी झोपलेले होते. काही पोलीस कर्मचाऱ्यांना महिलेने उठवले आणि म्हणाली, बेटा उठ. 2-3 पोलीस कॉन्स्टेबल उठले आणि म्हणाले, काय झालं? तू एवढ्या रात्री रिपोर्ट द्यायला कशी काय आली आहे? आता तर पहाटेचे 4 वाजले आहे. असं कोणतं कारण आहे? जेव्हा पोलीस तिला विचारतात तर ती म्हातारी महिला रडायला सुरुवात करते. पोलीस बोलतात, आई काय झालं? नक्की सांगा. मात्र महिलेची सांगण्याची हिंमत होत नव्हती. म्हणाली, मी कसं सांगू? माझी हिंमत सांगायची होत नाही. माझ्यासोबत काय झालं आहे? त्यानंतर एक महिला कॉन्स्टेबल त्या ठिकाणी येते आणि त्या म्हाताऱ्या महिलेला जवळ घेते आणि म्हणाली की आई तुम्ही मला सांगा काय झालं आहे. ती आई बोलते, मुली माझ्यासोबत माझ्या सख्ख्या मुलाने संपूर्ण रात्रभर बलात्कार केलेला आहे. आणि ती महिला पुन्हा रडू लागली. महिला कॉन्स्टेबलने तिला शांत केला आणि म्हणाली, आई घाबरू नका, मी आहे ना. पुढे काय झालं ते सांगा. माझा मुलगा त्या रात्री भयंकर नशेत होता. त्याने मला मारहाण केली आणि दोरीने माझे हातपाय बांधले आणि रात्रभर माझ्यासोबत वाईट काम केलं. त्यानंतर नशेमध्ये तो झोपला आणि मी कसे तरी माझे हातपाय सोडले आणि पोलीस ठाण्यात तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. माझ्या मुलाने माझ्यासोबत वाईट काम केलं आहे. उद्या तो त्याच्या 16 वर्षाच्या मुलीचा देखील बलात्कार करू शकतो. हैवान आहे, राक्षस आहे. साहेब त्याला पकडा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्या. आईच्या नात्याला त्याने कलंकित केलेला आहे. राक्षस आहे, हैवान आहे. हे सर्व ऐकून पोलीस भयंकर खवळले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तात्काळ आपल्या टीमसह कारमध्ये बसतात आणि त्या महिलेला आपल्या कारमध्ये बसून त्या महिलेच्या घरी जातात. पोलिसांनी जेव्हा घरामध्ये प्रवेश केला तेव्हा घरात त्यांचा मुलगा पूर्णपणे नग्न अवस्थेत झोपलेला होता. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. भयंकर नशा केलेली होती. पोलिसांनी त्याला उठवलं, त्याला कपडे घालायला लावले आणि त्याला मारत मारत घराबाहेर आणलं आणि आपल्या कारमध्ये बसवले. पोलीस ठाण्यात घेऊन आले. हैवान मुलगा नशेत धूत होता. त्यानंतर संपूर्ण कहाणी त्याच्या आईला विचारतात. आई नेमकं काय झालं होतं आणि हे कसं काय झालं आणि तुम्ही कसं काय एकट्या राहतात, मुलासोबत कसं काय राहता? तर ही महिला आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगायला सुरुवात करते. साहेब माझं नाव ममता आहे. माझं वय 70 वर्षाचं आहे. साहेब मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं आणि ती सासरी राहते. हा मुलगा ज्याचं नाव राहुल आहे, याचं वय 36 वर्षाचं आहे. याचे देखील लग्न झालेलं आहे. माझ्या मुलाला खूप वर्षापासून दारूचं व्यसन आहे. तो पूर्णपणे नशेच्या आहारी गेलेला होता. त्याला एक 16 वर्षाची मुलगी देखील आहे. त्याची पत्नी देखील एक चरित्रहीन महिला होती. आपल्या 16 वर्षाच्या मुलीला आणि नवऱ्याला सोडून ती कोणाशी तरी पळून गेली. त्यामुळे माझ्या मुलाची आणि माझ्या नातींची जबाबदारी माझ्यावर आली. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. घर खर्च चालवण्यासाठी, पालनपोषण करण्यासाठी मी घरोघरी साफसफाईचं काम करायला जाऊ लागली. धुणं भांडी, झाडू पोछा करायची, स्वयंपाक करायची, ही सगळे कामे मी करत असायची. त्या पैशातून मी माझ्या नातींचा शिक्षणाचा खर्च आणि घर खर्च चालवत होती. माझा नशिडी मुलगा कोणतेही काम करत नव्हता. त्याला घरादाराची आणि मुलींची अजिबात काळजी नव्हती. आता पत्नी निघून गेल्यामुळे या राहुलला दारूचं जास्तच व्यसन लागलं. सकाळपासून नशेतच असायचा आणि दुसरीकडे राहुलची म्हातारी आई इकडचे तिकडचे काम करून घर खर्च चालवायची आणि ही राहुलची मुलगी 16 वर्षाची झाली तरी देखील राहुलचं नशा काही कमी होत नव्हती. दिवसेंदिवस वाढतच होती. ममता ही 16 वर्षाच्या नातींचा शिक्षण, शाळेचा खर्च पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करत होती. मात्र या राहुलला आईची थोडी देखील कदर नव्हती. घरोघरी काम करून कमवलेले पैसे देखील
आपल्या आईकडून हिसकावून घ्यायचा आणि त्या पैशाने दारू पित असायचा. ममताने पैसे देण्यास नकार दिला तर तिला मारहाण करायचा आणि आपल्या 16 वर्षाच्या मुलीला देखील मारहाण करत असायचा. सगळ्या गोष्टीला ममता ह्या वैतागून गेल्या होत्या. मात्र मुलगा आहे, आज ना उद्या सुधरेल या आशेने कसे तरी दिवस काढत होत्या. मात्र एक दिवस या नशेडी मुलाने हद्दच पार केली. तारीख होती एप्रिल 2026. शुक्रवार दिवस होता. नेहमीप्रमाणे राहुल दारूच्या नशेत घरी आला. घरी आल्यानंतर विनाकारण आपल्या 16 वर्षाच्या मुलीला 2-4 थप्पड मारले. आता ही मुलगी पूर्णपणे वैतागली होती. वडिलांच्या नेहमीच्या रोजच्या त्रासाला पूर्णपणे वैतागली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्या आत्याच्या गावाला ती निघून गेली. इकडे ममता ही एकटीच घरी होती. ममता आणि तिचा नशेडी मुलगा राहुल दोघेच घरी होते. दुसरा दिवस उजाडला. शनिवार दिवस होता. हा राहुल संध्याकाळच्या वेळी भयंकर नशा करून आला. त्यावेळी ममताने आपल्या मुलासाठी जेवण बनवून ठेवले होते. ममताने मुलाला जेवण करण्यास म्हटले. मात्र या हैवान राक्षसी मुलाने या गोष्टीवरून आपल्या आईला मारहाण केली आणि तिचे हातपाय दोरीने घट्ट बांधले. ममताने विरोध केला. दोरी सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तू असं का करतो? मला सोड. मात्र त्या नशेत धून असलेल्या राक्षस मुलाने ममताचं काहीही ऐकलं नाही. तरुण मुलासमोर 70 वर्षाच्या आईची ताकद कमी पडली. आईला बांधल्यानंतर जन्मदात्या आईसोबत रात्रभर बलात्कार केला. एवढं सगळं करून झाल्यानंतर दारूच्या नशेत गाढ झोपी गेला. मुलगा झोपलाय हे बघून ममताने स्वतःचे हातपाय कसं तरी सोडवले आणि त्यावेळी पहाटेचे 4 वाजलेले होते. लगेच ममताने आपल्या मुलीला फोन करून सर्व घटना सांगितली आणि त्यानंतर ममताने हिंमत केली आणि बुराडी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि घडलेला सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी 70 वर्षाच्या ममताचं आणि 16 वर्षाच्या मुलीचं मेडिकल केलेलं आहे. या हैवान मुलावर गंभीररित्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी या राक्षसी मुलाला अटक केलेली आहे आणि तुरुंगात पाठवले आहे. या हैवान आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस पूर्णपणे प्रयत्न करत आहे. मित्रांनो, ही भयंकर घटना आईच्या नात्याला कलंकित करणारी आहे. दारूची नशा किती वाईट असते. दारूमुळे व्यक्ती हैवान बनतो. दारू व्यक्तीला किती खालच्या थराला नेऊन पोहोचवते हे एक जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. बाकी ही घटना सांगण्याचा एकच उद्देश आहे. कोणाच्या भावना दुखवणे नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर तुम्हाला जागरूक राहण्याचा इशारा दिलेला आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.